इंदिरा वसाहत मित्र मंडळ यांनी सजीव देखावा सादर केला। बाप पण भारी देवा हा सजीव देखावा सगळ्या महाराष्ट्रात पप्पाच गणपती पुरवालाय का काय? कमीत कमी आमच्या पप्पानी गणपती आणला या गाण्यामुळे बापाला किंमत तर आली, नाहीतर नुसतं बाई पण भारी देवा बाई पण भारी देवा एकाच सिनेमामुळे सगळ्यांना येड लागलं होतं। आता बिंदास म्हणता येत आहे आमचा बाप पण भारी देवा म्हणून। ते सोड, ते बाप बापच असतंय शेवटी, पण गणपतीच्या आगमनामुळे वातावरण किती आनंदमय आणि प्रसन्नमय झालंय ना। एकदम बरोबर बोलला बघ बे तू। पण तुला सांगू का, खरा आनंद आणि घरी मज्जा तर यंदाच्या विसर्जनाला येणार आहे। अरे वा, मज्जा म्हणजे नक्की यावेळेस पण पार्टी? नाही 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 नाही, चालू झालं का तुझा नाही नाहीचा पाडा? अरे एकदा नाही म्हण की बाबा, 6 वेळा ते पण कसं नाही 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 नाही। तुझा सस्पेन्स आहे का बे? काय तुझ्या बापाने ऍडव्हान्स मध्ये चंद्रावर प्लॉट बुकिंग केलाय? हे येडाय का बे? हा, बापाचं नाव घ्यायचं ना, आताच सांगतो तुला। बरं बरं, बापावर लय प्रेम आहे वाटतं सुम्या तुझं। नाही नाही, नाला एक काना ना, हला दुसरी विलांटी ही नाही, असं एकदाच म्हण की नाही, बरं का? नाहीतर बस बोंबलत, मी जातो घरी। अरे थांब बे, सांगू का तुला आनंदाची बातमी? आनंदाची बातमी म्हणजे नक्की तुझ्या बापाने मुलगी बघितला असेल तुझ्यासाठी। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन मित्रा। अबे नाही 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 नाही, तुझ्या तोंडात 3 वाटेची माती घातली, तुझ्या नेऊन सनी आनंदाची बातमी आनंदाची बातमी म्हणून म्हणून जीव खाल्ला ना। तुला चंद्रावरच पाठवतो पुढच्या वेळेस। आता सांगतो की जाऊ मी घरी। अबे आमच्या पप्पानी आयफोन बुक केला, आमच्या पप्पानी आयफोन बुक केला, आणि फायनान्सवर बुलेट पण बुक केला, आमच्या पप्पानी आयफोन बुक केला। पान नशिबवान आहे मी तू। आमच्या बापाला आयफोन मागितलो मी, पण विचारल्यावर काय केलं माहित आहे का? नाही 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 नाही, अबे तुझं तोंड बंद कर बे, आता माझा ऐक। आमच्या पप्पानी पळू पळू हाणला, आमच्या पप्पानी पळू पळू हाणला, आयफोन 5G म्हणलो मी, 15 Pro Max 1 TB, किंमत त्यांनी विचारली 2 लाख फक्त म्हणलो मी। छातीत कळ आली त्यांना, अरे छातीत कळ आली त्यांना। आमच्या पप्पानी लय मला हाणला, आमच्या पप्पानी लय मला हाणला, साऱ्या घरच्यांनी तुडू तुडू हाणला, आमच्या पप्पानी उडू उडू हाणला, लय हाणला लय हाणला, अरे लय हाणला। बस कर बे, चल तुला मी माझा आयफोन आणि बुलेट दाखवते, चल। मला एक सांग, ते सर्कस मुळे पाऊस पडेना का ते चंद्रायन पाठवल्यामुळे पाऊस पडेना? मोदीमुळे पाऊस पडेना बहुतेक। तिच्या आईला चेष्टा केलो बे, काय झालंय की लोक आहेत ना मोदीच नाव घेतात त्यामुळे बोललो। तिच्या आईला लई टेन्शन घेऊ नको। आम्ही जिरवून घेतलाय मास, आम्ही जिरवून घेतलाय मग कानावरती आवाज आलाय, जंगली रवी पे आओ ना महाराज। अहो कानावरती आवाज आलाय, जंगली रवी पे आओ ना महाराज। जय हो जंगली महाराज की जय हो। कोणी असेल नाराज त्याला खुश करणार जंगली महाराज। ज्याच्या जीवनात पैशाची कमी, ज्याच्या जीवनात पैशाची कमी, त्याला जंगली महाराज देतो पैसे कमवायची हमी। आईला महाराज, जंगली रंबी पे आओ ना महाराज, जंगली रंबी पे आओ ना महाराज म्हणून तुम्ही तर आमची जिंदगीची वाट लावली। नमस्कार महाराज, मी सोन्या। मी ना माझ्या मालकाबरोबर मोठ्या बंगल्यात राहायचो। आमच्या मालकाकडे 15 म्हशी होत्या। मग मी आहे ना जंगली रंबी खेळायला शिकलो, आमच्या मालकाला पण शिकवलो। आता आम्ही त्या 15 म्हशी पण विकल्या, मालकाने बंगला बी विकला। आमचे मालक आता रिक्षा चालवतात आणि मी त्यांना सीटा गोळा करून देतो। जंगली रंबी पे आओ ना महाराज। वा 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 महाराज, याच्या नादी लागू नका रे मित्रांनो। ज्याच्या जीवनात पैशाची कमी, जंगली महाराज देतो त्याला पैसे कमवायची हमी। हो जंगली महाराज तुमचं ठीक आहे हो, पण आमच्या मित्राचा जरा वेगळा प्रॉब्लेम आहे। काय प्रॉब्लेम आहे रे असलं? महाराज माझ्या मित्राकडे भरपूर पैसा, संपत्ती, बंगला, गाड्या सगळं आहे। तो इंजिनियर पण आहे,
पण त्याला लग्नासाठी कोणी मुलगी देईना महाराज. तो दिसायला चिकन चिकना आणि ऋतिक रोशन पेक्षा देखना आहे, तरी त्याचं लग्न काय होईना हो महाराज. कुठं आहे तुझा तो मित्र चिकन चिकना आणि ऋतिक रोशन पेक्षा देखना? बोलव त्याला. हे का महाराज, हे बघा बघ ते गर्दीमध्ये मुलींना बघत बसलाय बघा. ए राजा ये दे. मुलगी देते का? मुलगी अहो कोणी लग्न करण्यासाठी मुलगी देते का? मुलगी. महाराज बघितला का ही सत्य परिस्थिती. मुलींची अपेक्षा वाढली. मुलींना सोलापूर शहर नको, सगळ्याच मुलींना पुणे मुंबई हे स्थळ पाहिजे. 10वी झालेल्या मुलींना इंजिनियर झालेला मुलगा पाहिजे. बोला. अरे म्हणून तर म्हणतोय, तुम्ही रम्मी खेळाल तर इंजिनिअरिंग पेक्षा जास्त पैसे कमवाल. अरे वा, आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि खजिनदार आले बघा. नमस्कार महाराज. नमस्कार नमस्कार. काय अध्यक्ष साहेब, तुमच्या पप्पांनी चंद्रावरती प्लॉट बुक केलाय म्हणे. खरंच चंद्रावर प्लॉट बुक केला हो, पण मला एक टेन्शन आलं बे. कशाचं टेन्शन आलं बे तुला? परवा आपलं चंद्रायन सक्सेस झालं माहित आहे का? अबे मग त्यात तुझा काय प्रॉब्लेम आहे? त्यात प्रॉब्लेम काय नाही बे. ते चंद्रायन सोडले ते पण बरोबर आहे, पोचलाय ते पण बरोबर आहे, पण मला एक कळत नाही. परवा दिवशी आमोश आहे, त्याच्या आईला ती चंद्र गडप झाल्यावर हे यान जातंय कुठं नेमकं? हॅलो पिल्लू, आज मी तुला भेटायला येऊ का? फार दिवस झाले आपण भेटलोच नाही ग. हॅलो ऐक ना, तर मला सोन्या, काय रे तुझा आयटमचा फोन आला की काय? हो जंगली महाराज, कुठला आहे तो? हो माझ्या होणाऱ्या बायकोचा फोन आला हो, आणि तिला डोळा आलेत. अरे डोळे तिला आलेत आणि चष्मा तू लावला का? काय सांगावं महाराज तुम्हाला, हा काळा चष्मा का लावलाय सांगू का? पहिला या सोन्याला डोळे आले, मग याच्यामुळे आमच्या गल्लीतील अख्ख्या सगळ्याच लोकांना डोळे आले. बरं झालं तुम्ही गॉगल लावला, नाहीतर तुम्हाला पण डोळे आले असते. अरे बाबा काय सांगाव तुला, ऑलरेडी मला डोळे आलेत माझ्या बायकोमुळं. काय दिवस आलेत, गांधीजींच्या 3 माकडासारखं लोकांचा हाल झालेत बघ. हे कसं काय महाराज? अरे आधी कोरोनामुळे तोंडावर मास्क आणि तोंड बंद, आता डोळ्याच्या आजारामुळे डोळ्यावर सुद्धा गॉगल, डोळे बंद. मिरवणुकामुळे कानात कापसाचे बोळे, त्यामुळे कान बंद. काय कलयुग आहे हा देवा, काय कलयुग आहे. हो महाराज, चला तुमचं लेक्चर बंद करा, अजून आम्हाला विसर्जनाची तयारी करायची आहे. यावेळी आम्ही साताऱ्यावरून डीजे आणणार आहे. आवाज ऐकलं ना, कान असं खिर 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 व्हायला पाहिजे आणि छाती असं धाड 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 व्हायला पाहिजे. तुम्ही पण या महाराज, अजून आम्हाला लय तयारी करायची आहे. निघतो आम्ही. ए चल बे. चला मागे तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची करू नको. येईल दिवस तुझाही माणसाची घर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा, सारखा चाल काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. बाबा हो बाबा, काय टेन्शन घेऊन बसलात?
अहो तुमचा मुलगा यंदाच्या वर्षी मंडळाचा अध्यक्ष आहे. का सांगतो? अरे मस्त मस्त, छान छान छान. बाबा आजपर्यंत तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहात. अरे त्यात काय बेटा, अरे ते कर्तव्यच आहे माझं. बाबा तुम्ही मला आयफोन दिला, बुलेट दिलात. आता फक्त एकच काम करा, मला अजून फक्त 50,000 रुपये द्या. 50,000 रुपये? अरे इतके कशाला बाळा? अहो बाबा यावेळी मी आपल्या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आम्ही यावेळी खास साताराहून विसर्जनाला डीजे मागवलाय. माझी इमेज स्टेटस काय आहे का नाही 4 चौकात? हा अरे बाळा, ऑलरेडी कर्जाचा डोंगर खूप वाढत चाललाय. तुझा तो आयफोन, तुझी ती फटफट करणारी बुलेट आणि ते कॉलेजचं खर्च, घर खर्च. अरे बाळा, या घरात मी एकटाच कमवतो रे. बाबा मी सुद्धा तुमचा एकटाच मुलगा आहे ना, मला ते काय सांगू नका. आज तुमचा पगार झालाय मला माहिती आहे. मी पैसे काढून घेतो कपाटाच्या तिजोरीतून, निघतो मी. अरे अरे बाळा ऐक, देवा याला कोण सांगणार या महिन्याचा सगळा खर्च कसा करायचा आहे ते मलाच काही सुचना. देवा पांडुरंगा सांभाळ बाबा आता तूच. सुमितचे बाबा आहेत का घरात? अहो घर मालक, या या या, बसा की बसा. अहो काय लॉटरी लागली का काय तुम्हाला? आयफोन काय, बुलेट काय, ब्रँडेड कपडे काय? आमचे 3 महिन्याचं घर भाडे दिले नाहीत तुम्ही अजून. अहो मालक तुम्ही घ्या, बसून घ्या आधी, मी सांगतो तुम्हाला सगळं. काय बसा म्हणताव? माझ्याच घरात मला तुमच्या परिस्थितीमुळे मी गप्प होतो, पण तुम्ही मुलावर पैसे उधळू लागलात हे मला काय आवडलं नाही. ते मला काही माहित नाही. मला आजच्या आज माझा भाडा द्या. हो मालक, तुमचं भाडं सोडा. माझं तर 1 वर्ष झालं मुद्दली नाही आणि व्याजी नाही. 2 लाख रुपये दिलेच व्याजाने यांना. धन्य आहे हा तुम्ही. काय पाप आहे हा? इतकं कर्ज डोक्यावर असताना मुलाला 2 लाखांचा मोबाईल, 3 लाखांची बुलेट घ्यायची काही गरज होती का? ते मला काही सांगू नका. आजच्या आज हप्ता भरून घ्या, अन्यथा बुलेट आणि मोबाईल दोन्ही परत करा. काय बाप आहे हा? खरंच मला तुमचं नवल वाटतंय. मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही एवढा कर्ज डोक्यावर घेऊन त्याला कसं शिकवतात? आणि तो मात्र डीजेच्या तालावर नाचायचं, मित्रांना गाडीवर घेऊन आवाज करत बोंबलत फिरायचं, हॉटेलला जाऊन पार्ट्या करायचं, तरी तुम्ही कधी त्याला काही बोलत नाही. डोळे उघडा साहेब, डोळे उघडा. चला दाखवतो तुम्हाला चौकात तुमचा मुलगा आणि त्याचे मित्र डीजेच्या तालावर नाचताना. चला माझ्यासोबत.